आता पाहूयात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या व्हिडिओ संदर्भातली एक बातमी। ऐकलं हे गाणं? एका हॉटेलमध्ये तरुण आगरी गाण्यावरती फिरकतायत। मात्र हे हॉटेल मुंबई पुण्यातलं नाही, तर ते आहे रशियातलं। ललनांना सोबत खास आगरी गाण्यावर फिरकण्यासाठी या तरुणांनी थेट उत्तर ध्रुवच गाठला। हे सर्व तरुण आहेत रायगड जिल्ह्यातल्या घोट गावातले। पनवेल जवळ असलेल्या या गावातल्या दौलतजाद यांनी थेट रशियात जाऊन मजा मस्ती केली। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल जवळच्या घोट गावातल्या तरुणांचा हा व्हिडिओ आहे। रशियातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला। तिथे रशियन नर्तकींची एक खासगी मैफल भरवली आणि आगरी गाण्यांवर आगरी स्टाईलनं स्वतः मनमुराद नाच केला। सोबतच रशियन नर्तकींनाही आगरी ठेक्यावर ताल धरायला लावत त्यांच्यावर दौलतजादाही केली। विशेष म्हणजे या तरुणांनीच हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला। सध्या व्हिडिओनं सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय। आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गुलाब वझे, आपण पाहतोय हा जो व्हिडिओ आहे हा रशियामधला आहे। याच्यावरती विश्वास बसणं काहीसं कठीण जाईल, कारण जे गाणं आहे ते आपण नेहमी किंवा वरचेवर ऐकतो ते हळदीच्या कार्यक्रमामध्ये। तशीच परिस्थिती इथे दिसतीये। एकीकडे हळदीसारखे जे समारंभ आहेत ते काही प्रमाणात कमी करून जी संपत्ती आहे ती वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे अशा प्रकारे दौलतजादा केले जाते। काय म्हणाल आपण यावर? नाही, हे आता आपल्या माध्यमातून मला आताच माहिती पडलं, हे अत्यंत चुकीचं आहे। परदेशामध्ये जाऊन अशा प्रकारे धिंगाणा घालणं म्हणजे आपल्या एकतर आगरी समाजाचा अपमान तर आहेच, परंतु हा राज्याचा नाही देशाचा सुद्धा अपमान आहे। आणि निश्चितच हे घृणास्पद असं एक काम या तरुणाने केलेलं आहे। असं कधी कोणी करू नये, कारण ज्याच्यामुळे कुठल्याही जातीला मातीला कलंक लागेल असं कोणी करू नये। आणि खरं म्हणजे आम्ही या हल्दी समारंभ असतील किंवा कुठलेही कार्यक्रम असतील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे, परंतु काही मंडळी आहे की ज्याच्यामुळे कलंक हा समाजाला लागला जातो। तो सुद्धा एक चुकीचा म्हणजे त्या लोकांची पायंडा हे लोक पाडतायत आणि त्यामुळे समाजाला बदनाम व्हावं लागतं आणि खरोखर हे चुकीचं कृत्य या लोकांनी केलेलं आहे। धन्यवाद गुलाब वझे आमच्याशी बोलत त्याबद्दल। आपण पाहतोय एकीकडे आगरी समाजामधली हळदीसारखी जी प्रथा आहे, जी परंपरा आहे, त्यामध्ये दौलतजादा कमी व्हायसाठी प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे आगरी युवकांनी थेट परदेशात जाऊनच आगरी गाण्यांवरती तिथल्या ललनांना थिरकवलं आणि त्याचबरोबर दौलतजादाही केला। या सगळ्या प्रकारामुळे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आगरी समाजाचीच नव्हे तर देशाचीही बदनामी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।